नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्या बांधवांना प्रश्न पडलाय की कंपनी कधी येणार, कंपनी कधी येणार. कुणी कुणी युट्यूबरनं तर तारीख सुद्धा फिक्स करून टाकली की या दिवशी येणार, त्या दिवशी येणार. पण शेतकरी बांधवांनो, अशी काय तारीख फिक्स नाही आणि ही तारीख फिक्स आहे का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, कंपन्या कधी येणार आणि तो कंपन्या स्टॉकमधून लवकर लगेच जात आहेत, गायब होत आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. शेतकरी बांधवांनो, कंपन्या कधी येणार, लिस्टमध्ये का नाही येत आणि जे नवीन कंपन्या ऍड होणार का, जुन्या कंपन्या ऍड होणार का, याची तारीख फिक्स झाली आहे का, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय, तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कंपन्या आल्या आहेत का, तुम्हाला असं झालंय का की तुम्ही सकाळी कंपनी बघितली ती दुपारी गायब झाली, असं काही झालंय का, तर ते पण कमेंट करून सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, जे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांनी अर्ज केले आहेत, कुणी करणार आहे आणि कुणी प्रोसेस पाहत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता गेल्या काही दिवसापासून एक इश्यू आहे, खूप मोठा आहे की वेंडर लिस्टमध्ये कंपनी येते पण एक अर्ध्या तासामध्ये ती कंपनी गायब झाली. आणि ते गायब कशामुळे झाली असे खूप आपल्याला कमेंट आल्या की सर आम्ही सकाळी बघितली, अर्ध्या तासापूर्वी बघितली आणि पुन्हा आम्ही बघितली ती कंपनी त्या लिस्टमधून गायब होती. तर याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप शेतकऱ्यांनी सोलारसाठी अर्ज केलेत आणि ते अर्ज जे वेंडर कंपन्या आहेत त्या वेंडर कंपन्याला जुनेच अर्ज, सध्या अर्जाची जे प्रोसेस आहे ती चालू आहे, सोलार इन्स्टॉलेशन चालू आहे. आणि ती सोलार इन्स्टॉलेशन चालू असल्यामुळे नव्या कंपनीला तिथे ऍड झाल्याबरोबर लगेच शेतकरी काय करतात, जे अर्ज केलेले आहेत ती लगेच अर्ज केलेले लगेच तिथं लिस्टमध्ये नाव आले की लगेच निवडून टाकतात. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला सकाळी एक कमेंट आली होती, ती पण आपण कमेंट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की शेतकरी बांधवांनो, एक कमेंट होती की त्यांनी असं म्हटलं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये की सर मी सकाळी जे वेंडर लिस्टमध्ये आहे ती कंपनी बघितली आणि काही तासामध्येच ती कंपनी वेंडर लिस्टमधून गायब झाली. ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सर मी सकाळी अर्ध्या तासापूर्वी ती कमेंट बघितली, म्हणजे सॉरी, जी ती कंपनी आहे ती बघितली, पण माझं काय झालं की मी ती कंपनी निवडली नाही आणि निवडली नसल्यामुळे ती कंपनी एक अर्ध्याच तासामध्ये त्या वेंडर लिस्टमधून गायब झाली. ठीक आहे. तर असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी ती कंपनी निवडली नाही. पुन्हा ते पश्चात्तापात पडले की सर आम्ही कंपनी निवडली नाही आणि काही वेळातच ती कंपनी त्या लिस्टमधून गायब झाली. ठीक आहे. आणि गायब झाल्याबरोबर त्यांनी आपल्याला लगेच कमेंट केली की सर मी अर्ध्या तासापूर्वी ही जी कंपनी आहे ती कंपनी पाहिली होती आणि कंपनी पाहिल्या मी ती निवडली नाही आणि एक अर्ध्या तासामध्ये मी परत चेक केलं पण ती कंपनी त्या लिस्टमधून गायब झाली. आणि मी प्रत्येक अर्ध्या तासाला चेक करतोय की कंपनी आली का. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, तर असं होतंय, तर त्यामुळे तुम्हाला एक काम करायचंय, कंपनीच्या वेंडर लिस्टमध्ये कंपनी आली की लगेच निवडा आणि लगेच प्रोसेस करून टाका, जेणेकरून तुमचं सोलार आहे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तर शेतकरी बांधवांनो, एक प्रश्न होता की वेंडर लिस्ट कधी येणार, वेंडर ऍड कधी होणार आणि याला काही टाइम लागतो का. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एकच माहिती आहे या संदर्भात की कुठलाही तसा तारीख आली नाही, तशी तारीख आली नाही, कुठलाही वेळ नाही, कुठलाही टाइम नाही. कोणत्याही वेळी तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपनी येऊ शकते. तुम्ही दिवसातून 1-2 वेळेस लॉग इन करून तुम्ही चेक करा तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपनी आली का, हाच शेवटचा पर्याय आहे. तुम्ही जरी कॉल जरी केला, टोल फ्रीला जरी कॉल केला, तरी तिथे एकच माहिती सांगते की याच्याविषयी आम्हाला कुठलीही माहिती उपलब्ध नाही आणि तुम्ही थोडासा वेट करा, तुम्ही जरा वेळ करा, तुम्ही मेसेजची वाट पहा. पण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एकच सांगतो, कुठली तारीख आलेली नाही, कुठलं काहीही आलेलं नाही आणि कुठली माहिती उपलब्ध नाही. फक्त कंपनी आली की तुम्हाला ती कळणार कशी, तर तुम्हाला कंपनीची वाट न बघता तुम्हाला ती लिस्ट चेक करायची. प्रत्येक 2 तासाला, 4 तासाला, 5 तासाला तुम्ही लिस्ट चेक करत राहा. लिस्टमध्ये कंपनी येईल आणि आलेल्या पण आहेत. आयकॉन नावाची कंपनी आली, ग्रो नावाची आली, गणेश भारत लिमिटेड आली, ही पण कंपनी अशाच आल्या, अर्ध्या तासामध्ये ते गायब झालं. त्यामुळे तुम्ही कंपनीची वाट बघू नका, तुम्ही डायरेक्टली लॉग इन करा आणि प्रत्येक दिवसामध्ये 2 ते 3 वेळेस चेक करा, जेणेकरून आली की तुम्ही लगेच निवडा, जेणेकरून तुम्हाला तशा समस्येला सामोरे जावं लागणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत